जनार्दन स्वामीजींच्या चरणी नतमस्तक होते आणि प्रवचन वगैरे काही नाही, मी थोडासा संवाद साधते आपल्याशी, त्याला मी सुरुवात करते. एवढ्यातच मला 2-3 लोकांनी म्हटले, काय लिहिते, वाचवत नाही. 5 मिनिटं वाचून तुझं काढून टाकून दिलं आम्ही लेख. तर पुस्तक आपण वाचून काढून टाकू शकतो, प्रवचन तुम्ही उठून जाऊ शकणार नाही. त्याच्यामुळे प्रवचन वगैरे असं काही नाही, थोडासा आपला संवाद साधते तुमच्याशी. माझा विषय आहे महिला आणि योग. सुरुवातीला मी महिलाविषयी म्हणजे मला जाणवणाऱ्या महिला, आजूबाजूच्या महिला मला कशा दिसल्या, कशा भावल्या याच्याविषयी मी सांगते. आजूबाजूच्या महिला म्हणजे माझी आजी, माझी आई, माझ्या सासूबाई, माझी काकू वगैरे हे सगळे. ह्या बायका मला रांधावाडा उष्टी काढा बिचाऱ्या अशा कधीच दिसल्या नाही. या सगळ्या बायका मला अत्यंत सशक्त व्यक्तिमत्वाच्या अशाच दिसल्या, सामाजिक भान असलेल्या, आपण एक समाजाचा घटक आहोत ह्याची जाणीव असलेल्या आणि आपल्या बऱ्या वाईट वागण्याचा समाजावर परिणाम होईल ह्याचं भान असलेल्या अशाच या मला महिला दिसल्या. माझी आई म्हणायची की तिची आई तिला सांगायची की हे पहा, शिकणारी ही तुमची पहिली पिढी आहे, तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे की तुमच्या वागण्याने बाजूच्या लोकांना असं वाटलं नाही पाहिजे की नको बाबा माझ्या मुलींना, माझ्या सुनांना, माझ्या पत्नीला शिकवायला नको. तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. तुमच्या वागण्याकडे पाहून आताची पिढी ठरवेल की आपल्या मुलीचे लेकी सुनांना आणि मुलीबाळींना, पत्नींना शिकवायचं की नाही. एक शांताबाईंची कविता आहे, आशाची आवडती आहे. शांताबाई म्हणतात की मीच का सारखे मोडत पुसत पुढे जायचे, सारखे सारखे नवे होणे मला आता नको वाटते. मीच का मीच का मीच का वैतागाच्या घरात स्त्रीला असं म्हणा असं वाटतं, व्हाय मी, याचं उत्तर आहे बिकॉज यू कॅन. म्हणून कोणतीही स्त्री ही बदलाला फार लवकर सामोरी जाते. खरं म्हणजे असं मोडत पुसत पुढे जाणं आणि सारखं बदलणं ह्या स्त्रीचं सामर्थ्य आहे. आणि असं सारखं नवीन होण्यात स्त्रीला फार मोठी एनर्जी खर्च करावी लागते. दरवेळेला फिनिक्स पक्षासारखं राखेतून उठून उभं राहायचं ही काही मोठी गोष्ट, सोपी गोष्ट नाही. मला आठवतं बाळशास्त्री हरदास आमच्या घराजवळ राहायचे. त्यांचे वडील बंधू बाबूराव हरदास, त्यांनी अग्निहोत्र घेतला होता. तर अग्निहोत्र म्हणजे 24 तास अग्नी प्रज्वलित असतो घरात, तर ते अत्यंत कर्मठ होते. आणि त्यांचा असा नियम होता की आंघोळीनंतर दुपारचं भोजन होईपर्यंत ते फक्त संस्कृतच बोलायचे. तर ते फार मोठी पर्सनॅलिटी होती. त्यांना बोलवायला अनेक लोक यायचे घरी, अध्यक्ष म्हणून किंवा वक्ते म्हणून. तर त्यांचं संस्कृत बोलणं कळावं म्हणून कोण होती इंटरप्रिटर, त्यांच्या घरची मोलकरीण होती. म्हणजे केवढ्या मोठ्या बदलाला ती सामोरी गेली पहा. स्त्री म्हटलं ना, स्त्री ही पटकन कोणत्याही बदलाला सामोरी जाते. बाबूराव काय संस्कृतमध्ये बोलायची ही ते आलेल्या संस्कृत न कळणाऱ्या पाहुण्यांना स्वतः सांगायची की माझ्या त्यांच्या संस्कृत बोलण्याचा अर्थ काय आहे म्हणून. एक माझी आणि असं आहे की पुरुष हे अमूर्त गोष्टींवर प्रेम करतात. यश, कीर्ती. बायकांना जीव जडवायला मूर्त गोष्टी लागतात. संसार, मुलं बाळ. या बाबतीत माझ्या आजीचं उदाहरण आहे. माझी आजी खूप सुंदर कविता करायची, माझी आईची आई. पण ती कविता कोणासाठी करायची? आपल्या मुलांसाठी. त्या कवितेचं कधी प्रकाशन व्हावं, कवी संमेलनात तिला काही कोणी बोलवेल अशी तिला बिलकुल तिला माहीतच नव्हतं की कविता करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तिच्यासाठी कविता करणं, पोळ्या लाटणं इतकी सोपी सरळ गोष्ट होती. आणि ती कविता माझी आई म्हणायची की आम्ही म्हणायचं की आई उद्या कवितेच्या भेंड्या आहेत, आम्हाला ठची कविता करून दे. की थोड्या वेळात आजी कविता करून द्यायची. तिच्या 2-3 कविता मी सांगते. ठची कविता. ठळक ठळक ऐशा लेहुनी भूषणाते, नववधू बसली ही अंबिका पूजनाते, सुततनच्या मुळी ही सान पूजणे बालिकेते, घडी घडी यदुनाथा चित्ती आठवीते. बस आपल्या मुलांना भेंडीसाठी ठची कविता करून दिली, एवढंच त्या बाईचं होतं. त्याच्यानंतर आजी ढची कविता करून द्या आम्हाला. तर आईने पटकन आजीने ढची कविता करून दिली. ढगा आड जाता रवी तो दिसेना, त्वचे आड अस्थि लपती कळेना, धूम्रांतरी अग्नि झाकोनी जाई,
मायेमुळे ब्रह्म लपून राही, माझी अक्षरशः राजीची कविता आहे ती. मी ढ ची कविता म्हणूनच केली, न ची कविता केली. आई म्हणायची आई मला न ची कविता म्हणून ते न ची, मग आम्हाला म्हणायला व्हायचं म्हणे की आम्हाला न ची कविता येते. लोक म्हणतात न ची कविता कधी असते का बा, आम्हाला येते. मग तुमच्यावर भेंडी बसली. न ची कविता आजीने अशी केली, आर्या होती ती. न हे अंती ज्याच्या व मध्ये रात साच पहिल्याने, रावण शब्द वधिले तयास जाने, नमितो मी त्या प्रसन्न चित्ताने. अशी पण अशीच होती कमळ शब्दावरनं. तर अशी आमची आजी, तिला माहीतच नव्हतं. माडगुळकरांची एक कविता आहे, स्वरवेल थरथरे फूल उमलले ओठी. एका गायिकेचं याचं गीतांचं गाण्याचं वर्णन करताना की वेलीवर फूल कसा सहजपणे येतं, तशा माझ्या आजीची कविता होती. अत्यंत सहजपणे ती कविता करायची. नंतर माझ्या मामानी नीरव वऱ्हाड पांडे यांनी स्वतःचा कविता संग्रह काढला, तेव्हा माझ्या आजीच्या कवितांना अत्यंत मानाचं स्थान दिलं. तर अशी ही पूर्वीची स्त्री, ती कशी होती आणि ती श्रद्धाळू होती, पण तिची श्रद्धा डोळस होती. मला श्यामची आई मधला एक प्रसंग आठवतोय. श्यामची आई आणि श्याम एकदा कोकणात जातात. कोकणामध्ये समुद्र आहे. श्यामची आई समुद्राचं पूजन करते, नारळ आणि पैसा त्याला टाकते. श्याम म्हणतो अगं काही काय करतेस आहे तू, तो रत्नाकर आहे त्याला तू 5 पैसे काय देते. तर श्यामची आई म्हणते की तो रत्नाकर आहे मला माहिती आहे, पण बायकांची श्रद्धा अशीच असते. सूर्यचंद्र तेजोनिधी आहे, पण त्याला काडवातील बायका ओळखतात ना. मला ही श्रद्धा खूप आवडते आणि ही श्रद्धा माझ्यात नाही याचं मला अत्यंत खंत वाटते. सूर्याला ते चंद्राला काडवातीने ओवाळणाऱ्या बायका मी पाहते आणि मला खूप खंत वाटते की मी अशी प्रेमाने ओवाळू शकत नाही. आणि आज या वयात मला खूप काहीतरी आपण गमावलंय असं वाटतं आणि ती डोळ्यात श्रद्धा मला खूप हवीशी वाटते. आणखीन एक गोष्ट बायकांमध्ये कोणती असते या जुन्या, या बायका स्वतःच्या पलीकडे पाहिजे. स्वतःच्या बायकांमध्ये अहंकार थोडा कमी असतो आणि एक गोष्ट खूप जास्त असते ती म्हणजे परिग्रह वृत्ती. खूप संग्रही असतात त्या, पण अहंकार कमी असतो बायकांमध्ये. आणि बायकांमध्ये पूर्वीच्या या बायका होत्या, त्यांनी स्वतः पलीकडे पाहिलं. आपल्या दुःखाचं कधी त्यांनी ग्लोरिफिकेशन केलं नाही. आपल्या दुःखापेक्षा मोठ्या झाल्या, दुःखाच्या पलीकडे गेल्या. ह्याचं प्रत्यंतर बायकांच्या आत्मचरित्रात घेतं. बायकांनी लिहिलेले आत्मचरित्र पुरुषांपेक्षा खूप वेगळे आहेत ते. अगदी रमाबाई रानडेंचं आत्मचरित्र, न्यायमूर्ती रानडेंच्या तर पत्नी होत्या आठवणी. नंतर स्मृतिचित्रे, या टिळक, लक्ष्मीबाई टिळक, ते तर आत्मचरित्र इतकं सुंदर आहे आणि इतक्या उंचीवर जाऊन पोचलाय की ती उंची मराठीतल्या कुठल्याही आत्मचरित्राला आजवर गाठता आली नाही. फार सुंदर आत्मचरित्र आहे ते. नंतर स्नेहप्रभा प्रधान ऍक्ट्रेस होत्या, त्यांचं स्नेहांकिता. नंतर सांगते ऐका, हंसा वाडकर यांचं आत्मचरित्र, बंध अनुबंध, कमल पाध्ये यांचं आत्मचरित्र. ह्या कोणीही कमल पाध्ये सोडल्या तर लेखिका नव्हत्या. काहींचं तर शब्दांकन सुद्धा दुसऱ्यांनी केलंय. पण त्याचं एक वैशिष्ट्य होतं की जी मी म्हटलं, त्यांनी आपली कैफियत मांडली नाही. त्यांनी आपल्या दुःखापेक्षा त्या वेगळ्या आणि एक मुख्य म्हणजे अत्यंत अलिप्तपणे त्यांनी कुठेही मीपणा येऊ न देता ही सगळी आत्मचरित्र त्यांनी लिहिली. पुरुषांचं आत्मचरित्र असं एकही नाही. पुरुषांचा मीपणा त्या आत्मचरित्रात डोकावतो. एक अत्र्यांचं मी कसा झालो चांगलं आहे, महात्माजींचं सत्याचे प्रयोग, हे दोन्ही पण त्यांचं पूर्ण आत्मचरित्र नव्हे, ते त्यांच्या आयुष्याच्या अत्यंत छोट्या कालखंडांचं आहे, त्याच्यामुळे ते जाऊ देऊ. पण फडक्यांचं माझं जीवन एक कादंबरी, भाव्यांचं प्रथम पुरुषी एक वजनी, कुठेही त्यांना मीपणा आपला सोडता आला नाही. या उलट बायका त्यांनी अत्यंत अलिप्तपणे मीपणा येऊ न देता आणि आपल्या चुकांची कबुली देत हे आत्मचरित्र लिहिले. हे बायकांच्या व्यक्तिमत्वाचंच वैशिष्ट्य आहे जे त्यांच्या आत्मचरित्रात प्रगट झालं आहे. लक्ष्मीबाई टिळकांचं आत्मचरित्र तर इतकं सुंदर आहे. त्या बाईंनी काय भोगलं नाही. नवऱ्याने त्या काळात धर्मांतर केलं, ख्रिश्चन धर्म. त्या काळात पतिनिधनासारखीच खूप मोठी आणि अगदी आघात करणारी गोष्ट होती, ते त्यांनी पचवलं. पण त्यांनी जेव्हा आत्मचरित्र लिहिलं तेव्हा पुष्कळ काळ उलटून गेला होता. मनाने आणि काळाने सुद्धा त्या लांब आल्या होत्या.
आणि त्याच्यामुळे त्यांनी जे दुःखाचे प्रसंग जरी लिहिले असले तरी एक प्रकारचा विनोदाचा अंडरकरण त्या आत्मचरित्रामध्ये आहे. एक प्रसंग मी सांगते. लक्ष्मीबाई टिळक म्हणजे नारायण वामन टिळक शिकवतात त्यांना शिकवतात मुळाक्षर. ते म्हणतात ते मनुष्य शब्द लिहायला शिकवत असतात. मनुष्य तर त्या म्हणतात मनुष्य पण लिहितात मनुष्य. तर पुष्कळ वेळा सांगतात ही मनुष्य, त्या म्हणतात मनुष्य पण लिहितात मनुष्य. बरं टिळकांनी तरी लिहून दाखवावं की नाही? तर नाही, ते फक्त मनुष्य लिहि म्हणतात, त्या म्हणतात मनुष्य आणि लिहितात मनुष्य. शेवटी टिळक त्यांनी लिहिलंय की टिळक शेवटी इतके चिडले की त्यांनी मला उंचावरून ढकलून दिले जिन्यावरनं आणि मग त्या एकच शब्द लिहितात, तो मला 7वा महिना होता. बस एवढंच. पुढे त्याचं काही वरती काय झालं काय म्हणजे त्यांनी जरी दुःखाचे किंवा राहायचे प्रसंग लिहिले असले तरी त्यांनी ते विनोदानेच वर्णन केले आहे. तर हे एक बायकांचं वैशिष्ट्य आहे. आमचे बाळशास्त्री हरदास म्हणत, ते आमचे शेजारी होते, आमचा त्यांचा खूप संबंध आला. अगदी संस्कारक्षम वयात बाळशास्त्रींवरचे संस्कार माझ्यावर आमच्या सगळ्या घरांवर झाले. बाळशास्त्री म्हणायचे की उपजत आध्यात्मिक शक्ती ही स्त्रीमध्ये असते. ते म्हणायचे की स्त्री काहीही करो, वैमानिक हो, शेती करो, टीचर हो, सायंटिस्ट हो, आपल्या सगळ्या जाणीवा ती अत्यंत समर्थपणे उपयोजित असते. आणि ते असंही म्हणायचे की वैदिकांचं आध्यात्मिक मन जोपासण्याची कामगिरी याच कारणामुळे स्त्रीवर होती. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, हे मार्कंडेय मुनीचं सप्तशतीतलं त्यांनी जे वर्णन केलं आहे की त्यांचं जे मत आहे ते अत्यंत लक्षणीय आहे. बाळशास्त्री असंही म्हणायचे की वैदिक पती पत्नींचे जे संसार आहे तो शेवटी निष्काम योगाच हो, अशी पण इच्छा व्यक्त केली आहे. हे बाळशास्त्री हरदास म्हणायचे. 4 पुरुषार्थ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. त्यापैकी धर्म पूर्वी पुरुषांकडे होता, आता बायका सुद्धा करतात. अर्थ पूर्वी पुरुषांकडे होतात पण दोघं मिळून करायची ती गोष्ट आहे. पूर्वी जरी एकटा पुरुष मिळवायचा तरी त्याचा विनियोग अर्थाचा दोघं मिळून करायचे. आता तर बायका कमवतातच आहे. कामामध्ये प्राथमिकता स्त्रीची सांगितली आहे, पण मोक्ष हा असा पुरुषार्थ आहे की दोन्ही इंडिपेंडंटली अचीव करायच्या गोष्टी आहेत. मोक्षही जसं आपण जेवल्याशिवाय आपलं पोट भरत नाही तसं आपण आचरण केल्याशिवाय मोक्षासाठी आपल्याला मोक्ष मिळत नाही. त्याच्यामुळे मोक्षासाठी वाटचाल स्त्री आणि पुरुषांनी इंडिपेंडंटलीच केली पाहिजे. एक वाचस्पती मिश्रांची तुम्हाला गोष्ट सांगते. वाचस्पती मिश्रा हे अद्वैत तत्वज्ञानाचे अत्यंत महत्वाचे भाष्यकार. त्यांनी शंकराचार्यांच्या ब्रह्मसूत्राच्या कॉमेंट्रीवर सब कॉमेंट्री लिहिली आहे आणि ती आजही गुगलवर उपलब्ध आहे. एकदा ते कॉमेंट्री लिहित होते, भाष्य लिहित होते, शंकराचार्यांच्या शंकर भाष्यावर पुन्हा भाष्य सब कॉमेंट्री. तर लिहिता लिहिता त्यांच्या असं लक्षात आलं की जरा अंधार पडतोय म्हणून त्यांनी इकडे तिकडे पाहिल्या तर एक स्त्री दिव्यात तेल घालत होती आणि तो दिवा उजळला. ते म्हणाले की तू कोण आहेस आणि इथे काय करते? तर ती म्हणाली महाराज मी आपली पत्नी आहे. आपलं लग्न केव्हा झालं? ते म्हणाले 11 वर्षापूर्वी झालं, त्याच्यानंतरच तुम्ही हा ग्रंथ लिहायला सुरुवात केला. ते म्हणाले तुझं नाव काय आहे? माझं नाव भामती आहे. आपला चरितार्थ कसा चालतो? ती म्हणाली की मी थोडंसं आजूबाजूला काम करते आणि तेवढं तर आपलं निघून जातं. तर ते म्हणाले की तू जी माझी सेवा केली ती फुकट जाणार नाही. आता हा माझा ग्रंथ होतच आलाय, या ग्रंथाला मी भामती नाव देईन. भामती हा अद्वैत तत्वज्ञानावरचा अत्यंत प्रसिद्ध ग्रंथ आहे. तर ही जी भामती आहे तिच्या मानसिकतेची आपण कोणीही कल्पना करू शकणार नाही. आजची स्त्री भामती ही आजच्या स्त्रीची आदर्श असणार नाही. भामती ही माझीही आदर्श नाही. खरं म्हणजे आत्तापर्यंत मी जे विवेचन केलं त्याचा काय योगाशी संबंध असं वाटेल. माझ्या विवेचनाचं हे तात्पर्य असतं की स्त्रीची वृत्ती अत्यंत योगानुकूल आहे. कुठला हा योग? तर कर्मयोग. भगवद्गीता हा कर्मयोग आणि भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे भगवद्गीता हा असा ग्रंथ आहे की जिथे व्यवहार आणि अध्यात्म ह्याची व्यवहार करताना अध्यात्म करण्याची कला भगवद्गीतेने सांगितली आहे. बाकीचे जे ग्रंथ आहेत ते म्हणतात की व्यवहार आणि अध्यात्म हातात हात घालून चालणं शक्य नाही.
पण भगवद्गीता हाच एक असा ग्रंथ आहे की ते म्हणतात की व्यवहार आणि अध्यात्म तुम्ही एका वेळी करू शकता. तुम्ही ज्या मताला मानणारे असाल, ज्या सिद्धांताला तुम्ही मानणारे असाल, ज्या मत, पंथ, वर्ण, आश्रम यात असाल, त्याला अजिबात न सोडता जर तुम्ही भगवद्गीतेप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आचरण कराल तर तुम्ही तरुण जाल, तुमचं कल्याण होईल. आणि हे कसं कल्याण होईल? ऋषीमुनींनी ज्या तत्वाचा अंगीकार केला 10-12 वर्ष आणि त्यांना जे सापडलं तेच तत्व भगवद्गीतेनुसार जर आपण वागू तर ते संसारी लोक आपल्याला ते श्रेय मिळेल, आपलं कल्याण होईल. कोणतं ते तत्व? भगवद्गीतेचं ज्याप्रमाणे बायका कर्मयोग करतात हे ते तत्व सिद्धी असिद्धी सम राहून निष्काम भावपूर्वक कर्तव्य कर्म करणे हे भगवद्गीतेने सांगितलेलं तत्व आहे. भगवद्गीतेप्रमाणे एका जागी ध्यान लावून सुद्धा माणसाचं कल्याण होतं, जसं 6व्या अध्याय. आणि भगवद्गीतेप्रमाणे युद्ध करून सुद्धा माणसाचं कल्याण होतं, जे अर्जुनाला सांगितले आहे. 2ऱ्या अध्यायात मग आता सांगितला तो समतेचा विचार आला आहे 2ऱ्या अध्यायात. ही समता 2ऱ्या अध्यायात 2 प्रकारची सांगितली आहे. एक सांख्य तत्वज्ञान आणि दुसरं कर्मयोग. सांख्य तत्वज्ञान म्हणजे काय सांगितलं आहे? शरीर आणि शरीरी याच्या विभागाला जाणून शरीरापासून पूर्ण फारकत घ्या हे सांगणारं सांख्य तत्वज्ञान आहे. मग त्यांनी सांगितले आहे देहिनास्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा झालं असेल किंवा बाकीचे 39 श्लोकापर्यंत ते श्लोक आहे की किंवा देह शरीर वेगळा शरीरी वेगळं. मग हा शरीरी कसा आहे तर तो स्थाणू अचल आहे, सर्वगत आहे वगैरे, हा सांख्ययोग झाला. की शरीर आणि शरीरी याच्या विभागाला जाणून शरीरीपासून पूर्ण फारकत घेऊन शरीरापासून पूर्ण फारकत घेणे हा सांख्ययोग झाला. आणि दुसरा समता कशी आणायची तर कर्मयोग. कर्तव्य आणि अकर्तव्य या विभागाला जाणून अकर्तव्यापासून पूर्ण फारकत घेणे हा कर्मयोग झाला. हे भगवद्गीतेने सांगितलंय. आणि ही समता 2 प्रकारांनी भगवद्गीतेने सांगितले आहे. एक साधनरूप समता जी अंतःकरणाची असते आणि दुसरी सिद्धरूप समता ही ईश्वर प्राप्तीची असते. साधनरूप समता अंतःकरणाची असते याचा अर्थ काय तर हे सम राहणं, सिद्धी असिद्धी सम राहणं, मानापमानाच्या पलीकडे जाणं, कोणाचाही द्वेष न करणं ही अंतःकरणाची स्थिती आहे. आणि याचं साध्य काय आहे तर ईश्वर प्राप्ती. माझा मुद्दा आहे की बायका ह्या अशा साधनरूप समतेत असतात. साधनरूप समता ही बायकांमध्ये आपोआप असते, अगदी उपजतच असते. त्याच्यामुळे बायका ह्या अशा कर्मयोगी आहेत. साध्यरूप समता जी साधनरूप समतेचा जो परिणाम आहे ती बायकांचं ध्येयच नसतं, ते बायकांचं फोकस नसतं. पण जे साध्यरूप समतेसाठी जी गोष्ट कठीण की साधनरूप समता, सिद्धी असिद्धी सम राहणं, रागद्वेषाच्या पलीकडे जाणं, मानापमानाच्या पलीकडे जाणं, ही गोष्ट बायकांना अत्यंत सहज साध्य आहे, जी कठीण आहे. आणि मग त्यांनी फोकस बदलवला तर त्या लवकर कर्मयोगी होऊ शकतील. याचं एक उदाहरण मी यमू हरिवंशी यमू पण लक्षात कोण घेतं. तिची आई तिला सांगते लग्न झालं की यमू हे बघ लग्न होऊन सासरी जा, तुझं माझं करू नको. पसारा समजा पडलेला असला कुठे तू नशील केला पण हा मी नाही केला, आपण उचलून ठेवायचा. कोणी एखादं काम अर्धवट सोडलं असेल जरी आपण नसेल केलं त्याला विचारून ते पूर्ण करून सांगायचं. हे काय आहे? ही साधनरूप समताच आहे, ज्याचं बायकांना लहानपणापासून बाळ पडून मिळतं. हा कर्मयोग आहे. जरी असं आश्चर्य वाटतं की हरिभाऊंना इतके बारीक गोष्टी कुठून कळल्या, पण नंतर आश्चर्य वाटते की अरे हरिभाऊंनी हा कर्मयोग सांगितला. माझ्या आईने पण मला लग्न झाल्यावर सांगितलं होतं की हे पहा साताच्या लोकांचं करावं लागतं, पण जर तू कर्तव्य म्हणून करशील तर तुला त्रास होईल. त्या लोकांवर जर प्रेम करशील तर हे सगळं करणं, स्वतःच्या पलीकडे जाणं, पाहणं तुला सोपी जाईल. माझ्या आईने काय किंवा यमूच्या आईने काय, त्यांना अध्यात्म नाही सांगितलं, त्यांना संसार कसा सुलभ होईल हेच त्यांना सांगितलं. पण हा त्यांनी नकळत कर्मयोग सांगितला.
जो आपल्या मुलींना लहानपणापासून त्याचं बाळकडून मिळतं. आणि म्हणून मी म्हणते की स्त्रिया या कर्मयोगी आहेत. कर्मामध्ये कर्म आणि योग हे दोन शब्द आहेत. कर्म आणि योग. त्यापैकी कर्म आहे, कर्म जो आहे तो कर्ण निरपेक्ष आहे आणि योग हा कर्ण सापेक्ष आहे. कर्ण निरपेक्ष म्हणजे काय? उपकरण. कर्म करायचं म्हणजे काहीतरी करायचं असतं, कोणत्या तरी इन्स्ट्रुमेंटच्या साह्याने करणं किंवा काही करणं. आणि योग आणि किंवा मन लागतं त्याला. योग म्हणजे ही म्हटलं ना, सिद्धी असिद्धी सम राहणं ही अंतःकरणाची गोष्ट आहे. त्याच्यासाठी काही करण लागत नाही, म्हणून ते कर्ण निरपेक्ष आहे. आणि कर्तव्य आणि सेवा याची जर प्राथमिकता त्या नसेल तर नुसतं कर्म होईल, कर्मयोग होणार नाही. त्याच्यामुळे कर्मयोग व्हायला कर्तव्य आणि सेवा याची प्राथमिकता असलीच पाहिजे. कर्मयोग ही अशी गोष्ट आहे की जी संसारात राहून साधकाला कमलपत्राप्रमाणे अलिप्त ठेवते. नुसता विवेक केला ना, विवेकाच्या साह्याने वैराग्य प्राप्त होत नाही. नुसतं म्हटलं विवेक करीन, मला असं करायचं नाही, मला याच्यापासून, जसं शरीरापासून फारकत म्हटली ना, जसं नाही मी कुठ्या मोहाला बळी पडणार नाही असा विवेक केला. पण जोपर्यंत भोग समोर येत नाही तोपर्यंतच तो विवेक टिकतो. पण कर्मयोगाच्या साह्याने तो जो विवेक केला तर तो टिकतो. त्याला कर्मयोग पाहिजे. पुष्कळ लोक हिमालयात जाऊन तप करतात. कर्मयोग कसा असतो की जो बायकांना ज्ञानयोग आणि बाकीच्या योगांना तो पूरक असतो आणि साधकाची तयारी अशी पक्की करत जातो कर्मयोग. पुष्कळ हिमालयात लोक जातात आणि तप करतात, पण आणि पुष्कळ मोठ्या योग्यतेला पोहोचतात, पण ते खाली आले, हिमालयातून खाली आपल्यात मिसळले की ते अपसेट होतात. त्यांना चालत नाही शिकल्ला असं हल्ला शोरगुल, ते आपल्यात राहत. त्यांना वाटतं एकदा केव्हा मी जातो. विवेकानंदांनी म्हटलं आहे की त्यांनी अमेरिकेचं उदाहरण दिलंय. त्यांनी म्हटलं आहे की हा मनाची ही शांतता ही न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये आणि हिमालयात जेव्हा सारखीच तुम्हाला लाभेल तेव्हा तुम्ही योगी. तर हे हिमालयातले योगी असे नसतात, ते खाली आले की अपसेट होतात. आम्ही अमेरिकेला असतो, पुष्कळदा योगाभ्यास नाही, तिथल्या न्यूयॉर्क सोसायटी, तिथलं विवेकानंदांनी स्थापन केली वेदांत सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, तिथले भाषण ऐकतो. तिथल्या एका गुरुजींनी, तिथल्या स्वामींनी सांगितलंय की त्यांना जेव्हा संन्यास देतात तिथे बेलूर मठामध्ये, तेव्हा त्यांना मुद्दाम लहान विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये त्यांना राहायला सांगतात, विद्यार्थ्यांना पाहणं. तर हॉस्पिटल्समध्ये त्यांचे ड्युटीज असतात. तर त्यांना वाटलं होतं की त्या हॉस्पिटलमध्ये 50 मुलांना सांभाळायचं. ते म्हणाले की मी संसार केला असतं तर 1 किंवा 2 मुलांना सांभाळलं असतं. मी संन्यास घेतला आणि 50 मुलं माझ्या माथी मारली त्यांनी. आणि ते खूप चिडचिड, त्यांना खूप चिडचिड झाली. त्यांनी एक उदाहरण सांगितलं की मी शेजारी मुलं की कटकट झोपायचे नाही माझ्याबरोबर. तुम्ही शेजारच्या स्वामीजींच्या मठात गेले, तुम्ही कसे झोपवता, पहा म्हणे मी कसा झोपत होतो. त्यांनी त्या मुलांना दरडावून म्हटलं, बघा झोपायचं आहे, मी 5 पर्यंत गिनती करीन, 5 झाले की झोपायचं आहे. 1 2 3 4 5. ती मुलं खरंच झोपली. त्यांनी हा प्रयोग स्वतःच्या कस्टडीमधल्या मुलांसाठी केला. ते म्हणाले, बघा 5 पर्यंत गिनती करीन, तुम्हाला झोपायचं आहे. ते म्हणाले 1 2 3 4. सगळे मुलं ओरडत होते 5. ते इतके चिडले, ते शेवटी म्हणाले की मला नाही इथे राहायचं, मी जातो हिमालयात. म्हणून ते हिमालयात गेले. पण त्यांना लक्षात आलं हिमालयामध्ये तेव्हा आपण साधना करू शकतो, मेडिटेशन करू शकतो. मला पण खूप वेळ आहे, मी पण करू शकते, पण ते होत नाही. याचं कारण काय? आपलं अशुद्ध मन. आपण 4 तास मेडिटेशन करू म्हटलं होणार नाही, कारण आपलं मन अशुद्ध असतं. ते शुद्ध करण्याचा मी म्हटलं ना, कर्मयोग हा एक मार्ग आहे. ते स्वामीजी तिथे गेले, पण 24 तास त्यांना मेडिटेशन सुद्धा काही करायचं नव्हतं. त्यांना जेवण्यासाठी सुद्धा काही करायचं नव्हतं, त्यांना मिळत नव्हतं. पण ते म्हणाले की तिथे जो कर्मयोग करून, तिथे जी सेवा करून माझ्या मनाला जी शांती मिळाली आणि जे मेडिटेशन माझं चांगलं होत होतं ते हिमालयात नाही झालं माझं. याचं कारण कर्मयोग. मग ते परत आले बेलूर मठात आणि त्यांनी तिथे हे केलं. सर्जिकल इन्स्ट्रुमेंट्स असतात पहा, त्यांनी सूक्ष्म मळ जातो सर्जनचा. पण चिखल असेल तर त्याला फावडाच पाहिजे ना. आपल्या जन्मांतरीचा जो चिखल आहे कर्माचा,
तो काढायला कर्मयोगच पाहिजे. आणि अशा कर्मयोगात बायका अगदी माहीर असतात. आपल्या जनार्दन स्वामीजींना कर्मयोग शब्द त्यांनी वापरला नाही, पण त्यांनी मी जे सांगते तेच त्यांनी केलं. मला जो आधी प्रश्न पडला होता, मी जो आपल्या योगाभ्यासी मंडळाच्या मुखपत्रात लिहिलाय की कर्मकांड सांगितलाय वेदात, पण शहाण्या लोकांनी भगवद्गीतेत भगवंतांनी सुद्धा 2ऱ्या अध्यायात व 9व्या अध्यायात या कर्मकांडाचा, या सकाम कर्माचा निषेध केलाय. मग वेदांनी कर्मकांड का सांगितलं, ज्याचा जर निषेधच करायचा आहे. ते नंतर जे सांगितलं उपनिषदांचं तत्वज्ञान, तेच का नाही सांगितलं, याचं खूप सुंदर उत्तर जनार्दन स्वामीजींनी दिलंय. ते म्हणतात की वेदांनी सकाम कर्म का सांगितलं, अहो ज्यांनी कर्म करायचं ते लोकच सकाम आहेत. तुम्ही निष्काम कर्म सांगता, पण निष्काम कर्म करायची पात्रता आहे का लोकांची? मग होतं काय की निष्काम कर्म करायची पात्रता नाही आणि सकाम कर्माचा लोकांनी निषेध केलाय, म्हणून सकाम कर्म करत नाही. म्हणून हा आजचा समाज कर्मविहीत झाला आहे, कर्मच करत नाही. त्यापेक्षा कर्म करा, सकाम का होईना करा, त्यांनी मन आणि बुद्धीचा विकास होईल, शुद्धी होईल. त्यांनी कर्मयोग हा शब्द नाही वापरला, पण त्यांनी सांगितलं तेच आहे. जनार्दन स्वामी एक कल्पवृक्ष होते. इथे असलेल्या काही लोकांना माहिती नाही जनार्दन स्वामी कोण आहेत, म्हणून त्यांच्यासाठी सांगते. स्त्रीच्या योगासाठी जनार्दन स्वामी हे पायोनियर होते. त्यांनी स्त्रियांना योग पहिले शिकवला. नाही तर स्त्री आणि योग हे अँटॉनिम समजले जायचे, विरुद्धार्थी शब्द, पण त्यांनी स्त्रियांना योग शिकवला. मी असं ऐकलं की मला वाटतं शंकराचार्यांचा सुद्धा विरोध होता त्यांना योग शिकवायला, पण त्यांनी पटवलं त्यांना, शंकराचार्यांना. आणि त्यांनी स्त्रियांना जेव्हा स्त्रियांना दुपारी वेळ आहे ते दुपारी वेळ जायचे त्यांच्याकडे, घरी जेव्हा वेळ आहे तेव्हा जायचे. आणि त्यांनी योगामध्ये स्त्रियांना निष्णात केलं. लोकांनी आणि विचारलं की त्यांना अनेक लोकांनी विचारले की का हो हे अष्टांग योग आहे किंवा हठयोगातले जे आहे शुद्धी क्रिया, योगासनाविषयी विचारलं त्यांनी. शुद्धी क्रिया हे सगळ्या समाजाने करावं का? त्यांना अभिप्रेत काय होतं? त्यांना अभिप्रेत होतं की हे स्त्रियांनी करावं का? जनार्दन स्वामी म्हणाले की हे सगळ्या समाजाच्या उन्नतीसाठी आहे, तर स्त्रियांसाठी नाही नसेल का ते? स्त्रिया आणि पुरुष असं काही त्याच्यात फरक नाही आहे. स्त्रियांनीही करावं आणि पुरुषांनीही करावं. स्त्रिया आणि पुरुष समाजाचे 2 चाकं आहेत. एकाच चाकाने पुढे जावं, मागे दुसऱ्या चाकाने काय रडत खडत राहावं, दोघांनीही करावं असं म्हणून त्यांनी स्त्रियांना सुद्धा शिकवलं. मी म्हटलं ना जनार्दन स्वामी कल्पवृक्ष होते. याचं कारण काय की जो जे मागेल त्याला ते द्यायचे. यमुते शेवडेसारख्या गाणाऱ्या त्यांना त्यांनी, त्या गाणाऱ्या होत्या, त्यांना त्यांनी प्राणायाम शिकवला. गाणाऱ्याला दमसास चांगली पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी प्राणायाम शिकवला. नंतर आणखीन कोणीतरी उपनिषद PhD करत त्याला त्यांनी शिकवलं. ते अगदी कल्पवृक्षच होते. जनार्दन स्वामींच्या ज्ञानाची खोली मोजणारा स्वतः ज्ञानी पाहिजे, किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाची उंची मोजणारा स्वतः अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्वाचाच पाहिजे. अगदी त्यांना काय येत होतं म्हणजे लोक म्हणायचे हे तुम्हाला येतं, हे तुम्हाला येतं, इतके ते ज्ञानी होते. लोकांनी त्यांच्यापासून काय काय नाही घेतलं. मी त्यांच्यापासून काय घेतलं हे मी सांगते. एकदा जनार्दन स्वामींपासून मी जनार्दन स्वामींविषयी एक आहे की एकदा त्यांचा योगासनाचा वर्ग, मला वाटतं योग निद्रा सुरू होती कुठेतरी आणि खूप कल्ला सुरू होता. बाजूला मुलींचं काहीतरी होतं सुरू, तर लोकांना सगळ्यांना डिस्टर्ब होत होतं. तर लोकांना काय वाटलं, त्या इतर महिलांना वाटलं की बहुतेक आता जनार्दन स्वामी उठून रागवतील त्यांना की तुम्ही चुपचाप राहा. पण जनार्दन स्वामींनी त्यांना उठून बिलकुल रागवलं नाही. त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. मग त्या बाकीच्या योगनिद्रावाल्या ज्या बायका आहेत त्या सुद्धा त्यांना वाटल्या स्वामीजी बोलत नाही, आपण कसं बोलावं. मग हळूहळू त्यांना त्या कल्ल्याची सवय झाली. मी ही गोष्ट जनार्दन स्वामींपासून शिकली. कुटुंबात काय होतं, आजोबा जर पोथी वाचत असतील, जप करत असतील, तर अरे चुप, बिलकुल बोलायचं नाही, आजोबा पोथी वाचतात. किंवा बाबा अरे बोलायचं नाही, बाबा ध्यान करतात, पोथी वाचतात. पण स्त्री असं काही करत असली तर कोणी म्हणत नाही बोलू नका, चुप राहा. हे मी जनार्दन म्हणे हो ही तर गुरु किल्ली आहे की कल्ल्यामध्ये सुद्धा आपल्याला ध्यान साधू शकतं, आपल्याला मेडिटेशन करता येतच. हे मी जनार्दन स्वामींपासून शिकली. आणखी एक उत्थित विवेकासन मला खूप आवडतं. सकाळी
उत्थित विवेक आसन येतो तेव्हा बायकांसमोर दिवसभराचा तो पट असतो, आपल्याला हे करायचं, ते करायचं, ते करायचं, ते करायचं. ते उत्थित विवेक आसन एकदा त्यात लक्ष घातलं की खरोखर आपण अंतर्मुखच होतो आणि पुढच्या पूर्ण दिवसाला सामोरं जातो. आतापर्यंतच्या माझ्या या विवेचनावरनं की स्त्रीनी सेवा भावी असावं, स्त्रीनी असं असावं, ते एक तर असं वाटेल की तुम्ही म्हाताऱ्या स्त्रियांविषयी बोलता का, आणि तरुण स्त्रिया या कुठे आहेत तर तरुण स्त्रियांनीही असावं. माझ्या घरच्या 2 जगदंबा 8 दिवसापासून मला धमकी देऊन राहिल्या की तू रिग्रेसिव्ह काही बोलू नको. रिग्रेसिव्ह बोलली तर लक्षात ठेव, असं रिग्रेसिव्ह तर माझे हे विचार रिग्रेसिव्ह आहेत का असं मला विचारायचं आहे. त्याचा मी बराच विचार केला की हे असे विचार की बायकांनी सेवाभावी राहावं, कर्तव्य आणि याची कर्तव्य आणि सेवा यांची प्राथमिकता बायकांमध्ये असावी, हे विचार रिग्रेसिव्ह आहे का ह्याचा मी पुष्कळ विचार केला. ह्याचं उत्तर देणं इतकं सोपी नाही आहे. अगदी ब्लॅक अँड व्हाईट सारखं सोपी नाही आहे की हे खरं की हे खोटं. आम्ही अमेरिकेला जातो तर तिथे त्या स्वामीजी, न्यूयॉर्क सोसायटी, वेदांत सोसायटी ऑफ न्यूयॉर्क, तिथे त्या स्वामीजींना प्रश्न विचारतात. अमेरिकन लोक असतात आणि अमेरिकन आलेले भारतीय पण असतात. तर ते म्हणतात की तुम्ही कर्मसिद्धांत मानता. म्हणजे मी या प्रश्नाचं उत्तर देते की माझे विचार रिग्रेसिव्ह आहे का. मी माझ्या परीने पाहिलाय, तुम्हाला पटतं का पहा, की तुम्ही कर्मसिद्धांत मानता. विवेकानंद सुद्धा म्हणायचे गुड गुड बॅड बॅड नन एस्केप्स. चांगलं कराल चांगलं होईल, वाईट कराल वाईट होईल, ह्यातून कोणाचीही सुटका नाही. तर ते लोक विचारतात की तुम्ही कर्मसिद्धांत मानता, गुड गुड बॅड बॅड नन एस्केप्स, याला पुरावा काय, काही प्रूफ आहे का. दुसरं असं की कर्मसिद्धांत जर तुम्ही मांडला तर पुनर्जन्म मानावा लागतो, त्याच्याशिवाय कर्मसिद्धांत मानता येत नाही. मी या जन्मी तर काहीच वाईट नाही केलं, मग माझं का वाईट झालं, तू गेल्या जन्मी केलं असशील. म्हणजे कर्मसिद्धांत हा पुनर्जन्माशिवाय मानता येत नाही. तर ते विचारतात तुम्ही पुनर्जन्म मानता, याचं काही प्रूफ आहे का. तसं प्रूफ म्हटलं तर आपल्या भगवंतांनी सांगितलंय गीतेत, त्याच्यामुळे आपण क्वेश्चन करत नाही. आणि तसं या लोकांनी, जसं रामकृष्ण परमहंसांनी वगैरे नाटू महाशयांना की त्यांनी पण कळकळून विचारलं की का माझ्यावर ही वेळ आली, तर त्यांनी पूर्वजन्म सांगितला होता. अक्कलकोट स्वामी महाराजांनी सुद्धा कोणाला तरी का माझ्यावर ही वेळ आली पूर्वजन्म सांगितला होता. पण हे काही प्रूफ नाही आहे, तर खरंच प्रूफ नाही आहे. कर्मसिद्धांतालाही प्रूफ नाही आहे आणि पुनर्जन्मालाही प्रूफ नाही आहे. सायंटिफिक भाषेत प्रूफ देता येत नाही. मग दुसरी गोष्ट ते विचारतात मग चांगलं का वागायचं. म्हणजे अगदी चोर दरोडेखोर नाही, पण तुम्ही जे म्हणता की शुचिता, साधन शुचिता वगैरे, तर चांगलं का वागायचं. तुम्ही म्हणता तुमचं परब्रह्म अविकारी आहे, अविचल आहे, मग चांगलं वाईट वागून त्याच्यावर काय परिणाम होईल. तर याचं उत्तर विवेकानंदांनी सुद्धा दिलं आहे. जे मला बायकांनी का चांगलं राहावं ह्याचं उत्तर मिळण्यात मला मदत झाली. त्यांचं म्हणणं आहे की सूर्य आकाशात राहतो, सूर्यावर कशाचा परिणाम होत नाही, पण मर्क्युरी, बुध जो सूर्याजवळ आहे त्याच्यासाठी सूर्य खूप प्रकाश देतो, आकाश भरून राहतो. आणि जो प्लुटो आहे त्याच्यासाठी सूर्य अगदी टायनी आहे, त्याचा प्रकाश त्याच्यावर बिंदूवर प्रकाश सुद्धा पोचत नाही. हा जो सूर्याचा आहे का, कोण त्याच्या जवळ आहे, बुध, आणि कोण त्याच्या लांब आहे. तसं आपलं खरं स्वरूप जे आहे सत्यम ज्ञान अनंत शिव, ह्याच्या जवळ कोण जातं आणि ह्याच्या लांब कोण जातं. ह्याच्या जवळ जो जातो त्याचं वागणं एथिकल समजावं, मॉरल समजावं. ज्या वागण्याने आपलं सत्यम ज्ञान अनंत शिव ह्या आपल्या ओरिजिनल स्वरूपाच्या आपण दूर जाऊ, ते वागणं अनएथिकल, इमॉरल समजावं. आणि म्हणून आपण म्हणतो की स्त्रीचा विकास, व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी स्त्रियांचा आपण त्याच्या आज जे अडथळे येतील ते बाजूला करावे स्त्रियांनी, हे खरं आहे. मग स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी जे उपकारक गुण स्त्रियांमध्ये असतील, मार्दव म्हणा, चांगलेपणा, सेवा, त्याग, ते जोपासून आहे का. पुन्हा हा व्यक्तिमत्व विकास हे कॉन्ट्रोवर्शियल आहे.
पुन्हा व्यक्तिमत्व विकास म्हणजे आध्यात्मिक विकासच का? हे पण कॉन्ट्रोवर्शियल आहे. माझ्या मते मी हो असं उत्तर देईन, पण लोकांच्या मते नाही असं सुद्धा उत्तर येऊ शकतं. हो असं उत्तर मी का देते की जो व्यक्तिमत्व विकास आहे, जे स्पिरिच्युअल सीकर्स आहेत, मुमुक्षू आहेत, त्यांच्यासाठी एक भगवंताने जी म्हटली आहे, कोणती? व्यवसायात्मिका बुद्धी, दुसऱ्या अध्यायात ती काम करते त्यांच्या बाबतीत. माऊलींनी आधी जे म्हटलंय म्हणजे शुद्ध बुद्धी. कोणती बुद्धी? माझी बुद्धी नाही, माझी बुद्धी शुद्ध बुद्धी नाही आहे, माझी बुद्धी देहात्मिक बुद्धी आहे. पण जी शुद्ध बुद्धी आहे, व्यवसायात्मिका बुद्धी, ती प्रत्येक माणसामध्ये असते. चोर, दरोडेखोर, राजकारणी सगळ्यांमध्ये असते ती. पण तिचा स्फुल्लिंग छोटीशी, ती फुंकर देऊन चेतवावी लागते. जर आपण स्पिरिच्युअल सीकर असू, जर आपण मॉरल असू, तर ती जास्त बुद्धिंगत होते. हे माझ्या प्रश्नाचं मी असं उत्तर दिलं की आपल्या मार्दव आणि सेवा ह्यांनी जर ती व्यवसायात्मिका बुद्धी वाढत असेल, किंवा मी माझं जे नॅचरल रूप आहे की सत्य, ज्ञान, आनंद, शिव याच्या जास्त जवळ जर मी जात असेल, तर मी का जाऊ नये? आणि हे विचार मी रिग्रेसिव्ह असं का म्हणावे? आता अशा जे लोक होते, त्यांच्यापैकी कोण असे लोक होते की ज्यांच्यासाठी साध्य रूप समता ही महत्वाची होती? असे काही लोक आपल्या काळाच्या अत्यंत जवळ असलेले लोक. त्याच्या एक मी तिथून सुरुवात करते की माझ्या आजी गुरु पार्वतीबाई देशपांडे या महानची गोष्ट सांगते. त्या महान योगी होत्या. माझे सद्गुरू मामा देशपांडे, त्यांच्या त्या मातोश्री आणि सद्गुरू सुद्धा होत्या. तर मामांनी त्यांना एकदा प्रश्न विचारला की आई, 11व्या अध्यायात दिवी सूर्य सहस्रस्य असं म्हटलंय, तर ही कविकल्पना आहे का? एका सूर्याकडे पाहणं अशक्य, तिथे सहस्त्र सूर्य काय? ही कविकल्पना आहे का? तर त्यांना रागवल्या. म्हणाले की अरे, तू अजून अध्यात्माच्या डिग्रीत नाही आणि हा MA-PhDचा प्रश्न विचारतो. ही अत्यंत प्रगत साधनेतली एक प्रक्रिया आहे की त्या साधनेमध्ये शब्द, स्पर्श, रूप, रसगंध आणि पृथ्वी, राप, तेज, वायू, आकाश, तर रूप आणि रस नाही, रूप आणि तेज ह्यांची सांगड आहे. कॉम्प्लिकेटेड विषय, मी एवढंच सांगते. प्रकाश जो आहे, प्रकाशक शक्ती आणि दाहक शक्ती, तेज जे आहे, त्या दोन शक्ती असतात, एक प्रकाशक आणि एक दाहक. त्यातली दाहक शक्ती जर काढली तर चंद्राचं तेज आणि सूर्याचं तेज यात काय फरक आहे? मग असे कोटी चंद्र का असेना, असे कोटी सूर्य का असेना. आणि संतांचे जे अभंग आहे, माऊलीचा अभंग आहे, तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशे, किंवा एकनाथ महाराजांचं आहे, सहस्त्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभाव. याच्यामध्ये हे असं जे वर्णन आहे ते अत्यंत प्रगत साधनेमध्ये, प्रगल्भ साधनेमध्ये हा जो तेजाचा अनुभव येतो त्याविषयी संतांनी सांगितलं आहे आणि तोच हा अनुभव आहे. नंतर एकदा त्यांच्यासमोर त्यांचे सद्गुरू पार्वतीबाई देशपांडेंचे सद्गुरू अक्कलकोट स्वामी महाराज प्रगट झाले आणि ते त्याला म्हणाले की बाई, चलायचं ना, आता निघायची वेळ झाली. हो स्वामी महाराज, चला निघूया. त्यांनी आपल्या मुलांना माझ्या सद्गुरूंना, मामांना म्हटलं की हे पहा, मी आजवर तुला सगळं शिकवलं. सच्शिष्याला सद्गुरूंनी शिकवायचं ते सगळं शिकवलं. फक्त एक गोष्ट तुला सांगायची राहिली की योग्याने आपल्या नश्वर देहाची खोळ कशी सांडायची ते तुला सांगायचं राहिलं. त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवते, चल बस माझ्यासमोर. म्हणून त्यांना समोर बसवलं माझ्या सद्गुरूंना आणि त्यांनी सुषुम्नेतून प्राण ठेचले, ऊर्ध्व नेले आणि सगळं संपवलं. अशा त्या योगी होत्या. नंतर त्यांना खाली झोपवावं लागलं. 12 वर्ष त्या योगिनीने जमिनीला पाठ टेकली नाही. रात्रभर ते समाधीत असायच्या, पण त्यांच्या अंत्यसंस्काराच्यासाठी त्यांना झोपवावं लागलं जमिनीला. दुसऱ्या संत मीराबाई महाराज. संत मीराबाई यांच्या आपल्याला कृष्ण भक्तीत त्यांची चिंब भिजलेले अभंग माहिती आहे. अत्यंत व्याकुळ, विरहाने व्याकुळ होणारे आणि कृष्णाच्या भेटीत आनंद विभोर झालेले असे त्यांचे अभंग आपल्याला माहिती आहे. त्यांचे थोडे अभंग, हे सगळे संत योगी होते, त्यांचे फार थोडे अभंग असे आहेत की जे त्या योगी होत्या हे सांगतात. एक अभंग आहे, फागुनचे दिन 4 रे, होली खेळ म्हणारे, बिनी करताल पखावज बोले, अनहत की झणकार रे,
बिनसुर राग छती सो गावे, रोम रोम रमरमकार रे, फागुन के दिन चार रे, होली खेल मनारे. यात मीराबाई अनाहत नादाचा अनुभव सांगतायत. कसा आहे हा अनुभव अनाहत नादाचा? अनाहत नाद म्हणजे काय? कुठलाही नाद व्हायब्रेशननी होतो. हा, कुठलाही नाद हा व्हायब्रेशननी होतो. आणि व्हायब्रेशन कशामुळे होतं? आघात झाल्याशिवाय व्हायब्रेशन होत नाही. तर अनाहत नाद म्हणजे कुठलाही आघात न होणारा तो नाद, तो अनाहत नाद. तर बिन सुरत बिन करताल पखावज बोले, म्हणजे कोणी वाजवलं नाही तरी पखवाज वाजतोय. बिनी सुर राग 36 गावे, कोणी गात नाही तरी 36 राग गात आहे. रोम रोम रमरमकार आहे, माझ्या रोमारोमातून राम नाम प्रस्फुटित होत आहे, असं मीराबाई म्हणतात. तर हा अनाहत नाद 6व्या अध्यायात भगवंताने सांगितलंय. ते तव कुंडळीनी बाली, जेव्हा जे हृदयात आत आली तेव्हा अनाहताची बोली चावळे. याच्या पलीकडचं जे वर्णन आहे ते अनाहत नादाचं वर्णन आहे. आमच्या सद्गुरूंना जर कोणी सांगितलं की मामा आज मला अनाहत नाद ऐकू आला साधनेत. अनाहत नाद आता काही प्रकारचे आहेत. शंखाचा येतो, कधी मुरलीचा येतो, कधी मेघगर्जनेचा येतो. तर कोणी असं सांगितलं, हो का वा छान, काय झालं रे? अनाहत नाद ऐकू आला म्हणजे काय? मला मुरली ऐकू आली. कोणी म्हणायचं मला भगवंतांचं रूप दिसलं. तर म्हणजे काय झालं रे? कोणाला ऐकू आलं? मला ऐकू आलं. तुला ऐकू आलं म्हणजे मन जागेवर होतं ना, मी जागेवर होता ना, मग कसला रे तो अनाहत नाद? काही विशेष झालं नाही, चल पुढे, तिथे थांबायचं नाही, ते म्हणायचे. तर अनाहत नाद मग म्हणजे मग हा ऐकू कोणाला येतो? मग काय समजायचं? तर ते सांगायचे की आपल्याला स्वप्न पडतं. स्वप्न पडतं तेव्हा समजतं का स्वप्न पडतंय म्हणून? नाही. नंतर त्याची स्मृती राहते ना. तसं मन जागेवर नसतं, मीपणा जागेवर नसते, तेव्हा अनाहत नाद येतो, तेव्हा समजत नाही. पण नंतर त्याची स्मृती राहते. आत्मस्वरूप सुद्धा जेव्हा कळतं माणसाला तेव्हा त्याची स्मृती राहते. ते जेव्हा कळतं तेव्हा कळत नाही, नंतर त्याची स्मृती राहते. तर असं हा अनाहत नादाची अनुभूती मीराबाईंना आली आहे. पुढे त्या म्हणतात, घट के पटखोल दियो है. लोक तर घट म्हणजे मी आणि ते परमेश्वर यांच्यामध्ये जो पडदा होता तो निघून गेला. परमेश्वराला पाहायचं आहे म्हणजे कुठलीही गोष्ट, ना मेडिटेशन, ना नाम, ना काही, प्रत्यक्ष. ह्याचा उपयोग काय आहे? तर आपले जे आपल्या मनात जे मळक सुरू आहे ना, मळ सुरू आहे तो दूर करणं. याच्या पलीकडे याचा उपयोग नाही आहे. सूर्य तिथेच आहे, फक्त ढग बाजूला व्हायची देवी आहे. तसं आपलं आत्मरूप तेच आहे, त्याच्या अलीकडे त्याच्या आणि आपल्या आड जे मळक येतं ते फक्त बाजूला करायचं आहे. तर अशा संत मीराबाई. संत जनाबाई सुद्धा योगी होत्या. त्यांनी सुद्धा एका अभंगात त्यांना कसं प्रत्येक चक्रावर कसा वेगवेगळ्या रंगाचा अनुभव आला ते त्यांनी सांगितलं आहे. शेवटी त्या म्हणतात, दशमद्वारी गेली जनी. त्यांचं एक तत्वज्ञानपर अभंग आहे. काय सुंदर माझं जात ग, बहुत फिरते ग, ओव्या गाईन कौतुके मी, ये रे बा विठ्ठला. जीवशिव सोनी खुंट ग, प्रपंचाचे मेटे ग, ओव्या गाईने कौतुके मी, हे रे बा विठ्ठला. पुढे त्या म्हणतात, प्रपंच दळण दरिले, पीठ भरडिले, सासू पुढे ठेविले, तू ये रे बा विठ्ठला. सासू म्हणजे मायेला म्हणतात बहुतेक. आणि सत्वाचे अधण ठेविले, पुण्य वय दिले, पाप ते उतू गेले, तू वेरे बा विठ्ठला. सत्वाचे म्हणजे सत्वामध्ये नुसतं सत्व नसतं, त्यात थोडंसं रज असतं, थोडं तम असतं. ते म्हणतात त्यात मी पुण्य घातलं, सत्वाच्या आधणामध्ये पुण्य घातलं आणि त्यांनी काय झालं, पाप निघून गेलं, रज आणि तम निघून गेलं आणि शुद्ध पुण्य मागे राहिलं. आणखी नंतर म्हणजे मुक्ताबाई महाराज, संत मुक्ताबाई महाराज यांचा अभंग. मुक्ताबाई तर प्रत्यक्ष सद्गुरू ज्ञानेश्वरांचीच बहीण होती. त्यांनी या अभंगात, त्यांचे अभंग ते इतके कूट अभंग असतात की त्यांनी जणू चॅलेंज दिला असतो की
सांगा या माझ्या अभंगाचा काय अर्थ आहे ते. त्या योगीच होत्या आणि त्यांनी आपले योगी आणि आपले सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांनी 6व्या अध्यायात जे सांगितले आहे त्याचं सगळं वर्णन ह्या एका अभंगात केलं आहे. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी, थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला. मधला आपण सोडून देऊ. मुंगी व्याली घार झाली ऐकोनी मुक्ताई हासली. कूट अभंग आहे, सद्गुरूंनी सांगितला म्हणूनच तो मला कळलाय. मुंगी उडाली आकाशी, ही मुंगी कोण? भगवती शक्ती कुंडलिनीला 6व्या अध्यायातला त्यांनी मुंगी म्हटलाय. का मुंगी? का आधी भगवती शक्ती कुंडलिनी ही अधोमुख सरपिडीनी देली असे 6व्या अध्यायात माऊली म्हणतात. आधी ती जेव्हा तिला शक्तिपात होत नाही किंवा सद्गुरू जागृत करत नाही तेव्हा ती अधोमुख असते, खाली मुख असतं आणि ती प्रपंच करते. पण सद्गुरूंनी तिला जागृत केलं आणि तिला ऊर्ध्वमुख केलं की ती मुंगी उडाली. म्हणजे ही आकाशी, म्हणजे कुठला आकाश आहे? चिदाकाश. मुंगी का बरं? तर मुंगी सतत उद्योग करत असते. आधी सुद्धा ही जेव्हा प्रपंच करत असते तेव्हा ती सतत उद्योग करत असते आणि नंतर सुद्धा जीवाला शिवत्वापर्यंत न्यायचा सुद्धा ती उद्योगच करते. तर ही मुंगी म्हणजे सद्गुरू शक्तीची जागी झालेली कुंडलिनी शक्ती ही आकाशी उडाली. म्हणजे काय? चिदाकाशात उडाली. चिदाकाश म्हणजे दासबोधात मला वाटतं सांगितलंय की जे कुठल्याही भगवती शक्तीचं जे आकाश असतं ते चिदाकाश असतं आणि कुठल्याही उपाधी रहित जे आकाश असतं ते चिदाकाश असतं. तर ही मुंगी उडाली आकाशी म्हणजे ही चिदाकाशात आणि तिने गेले सूर्याशी. म्हणजे काय? ती काय करते? भगवती शक्ती सूर्य म्हणजे प्राण, ती आधी प्राण खाते. माऊली म्हणतात तेथे हृदय घोष तळवटी मनमग मन पवन भये किरीटी. 6व्या अध्यायात या ओळीपासून पुढे जे सांगितलंय ते हे वर्णन आहे. मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी. नंतर थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला. वांझे पुत्र प्रसवला म्हणजे काय? इथे पूर्ण अजातवाद सांगतात संत मुक्ताबाई. अजातवाद म्हणजे काय? अद्वैत तत्वज्ञानाच्या दृष्टीने हे जग हे झालंच नाही, अत्यंत शून्य आहे. जग नावाची काही गोष्टच नाही आहे. एक आहे ते पूर्ण परब्रह्मच आहे. मग हे जग काय आहे? परब्रह्माच्या अधिष्ठानावर बसलेलं आपल्या अशुद्ध मनाने संकल्पलेलं आहे. त्याच्यामुळे वांझेला पुत्र होणं हे जसं आश्चर्यकारक आणि खोटं आहे तसं परब्रह्मापासून हे जग निर्माण होणं हे खोटं आणि आश्चर्यजनक आहे. नंतर त्या शेवटी काय म्हणतात? मुंगी व्याली घार झाली. मुंगी व्याली पण तिला निसर्ग नियमाप्रमाणे मुंगी नाही झाली, तिला झाली घार. तर मुंगी म्हणजे काय? तर कुबुद्धी. का बरं मुंगी म्हणजे कुबुद्धी? कुबुद्धी ही घाणीवर बसते एकतर, नाही तर गुळावर साखरेवर बसते. म्हणजे कुबुद्धी ही एकतर घाण विचार करते नाही तर लोभाचा विचार करते. पण शक्ती जागृत झाली, कुंडलिनी वर वर चढायला लागली. त्याने झालं काय की कुबुद्धीला पुन्हा कुबुद्धीच नाही झाली, माशीला माशीच नाही झाली तर माशीला झाली घार. म्हणजे त्या कुबुद्धीची सुबुद्धी झाली, त्या कुबुद्धीचं वैराग्य झालं आणि त्याच्यामुळे ऐकोनी मुक्ताई हासली आणि त्यामुळे तो मुक्त झालेला जीव आनंदाने हसला. असं ह्याचं वर्णन आहे. आता शेवटी मी कोणाचं सांगते? सोयराबाई, संत सोयराबाई महाराज, चोखामेळा यांच्या पत्नी संत सोयराबाई महाराज यांच्याविषयी सांगते. त्यांचं सगळ्यांना परिचित अभंग आहे. अवहा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. पूर्ण योगपर अभंग आहे. मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया. जेव्हा त्या पंढरीच्या रायाला मी पाहिलं तेव्हा तू आणि मी वेगळा आहे असं मला वाटलंच नाही. तो कोण आहे? तो आणि मी एकच आहे. माऊलींचा जो अभंग आहे पांडुरंग कांती, त्याच्या तोडीचा हा अनुभव आहे सोयराबाईंचा. मी तू पण गेले. शेवटी त्या म्हणतात, मधलं सोडून देऊ, पाहणे पाहते गेले दुरी म्हणे चोखयाची महानी. पाहणे पाहते गेले दुरी म्हणजे काय? इथे पूर्ण अद्वैत तत्वज्ञानाचा दृक दृश्य विवेक सोयराबाईंनी सांगितलाय. दृक दृश्य विवेक ही अद्वैत तत्वज्ञानाची एक प्रक्रिया आहे. काय आहे? दृक म्हणजे मी पाहते ते ऑब्जेक्ट आहे
समजा हा टेबल मी पाहते, हे ऑब्जेक्ट आहे आणि पाहणारी मी सब्जेक्ट आहे. हे ऑब्जेक्ट, पाहणारी मी माझे डोळे. जर मला डोळे पाहायचं असेल तर पाहणारा सब्जेक्ट कोण आणि ऑब्जेक्ट कोण? मला जर डोळे पाहायचे असतील तर ऑब्जेक्ट डोळे, सब्जेक्ट माझं मन. आपण उत्थित विवेकासनात नाही का, मन की आंखों से देखिए, भाल प्रदेश देखिए, भुए देखिए, म्हणजे आपण मन की आंखों से पाहतो. तसे हे डोळे मला पाहिजे असतील तर डोळे ऑब्जेक्ट आहे आणि पाहणारं हे माझं मन आहे. जर मला मन पाहायचं असेल, मन जर ऑब्जेक्ट असेल तर सब्जेक्ट कोण, पाहणारं कोण? माझा चिदाभास, म्हणजे माझं विटनेस कॉन्शियसनेस. ज्या कॉन्शियसनेसनी मी सगळ्या गोष्टी पाहतो ते. जर चिदाभास ऑब्जेक्ट असेल तर सब्जेक्ट कोण, पाहणारं कोण? माझं स्वतःचं आत्मस्वरूप. आणि माझं आत्मस्वरूप मला पाहायचं असेल तर पाहणारा कोण? कोणीच नाही. तो एक अनुभव आहे, तो ऑब्जेक्टच नाही आहे. त्याच्यामुळे त्याला पाहायचे असेल तर पाहणे पाहते गेले दुरी, पाहण्याची प्रक्रिया संपली. इथे पाहण्याची प्रक्रिया संभवतच नाही असं सोयराबाई म्हणतात. इथे एक उदाहरण देतात परिचित, की तुम्हाला अंधारातली गोष्ट पाहायची असेल तर तुम्ही दिवा आणता, पण तुम्हाला दिवास पाहायचा असेल तर तुम्ही काय आणता? काही नाही, दिवास पाहायचा आहे ना. असं तसं आहे ते. शंकराचार्य आणि त्यांच्या शिष्याचा एक संवाद सांगतात. शंकराचार्य म्हणाले, शिष्या दिवसा तू कोणत्या प्रकाशात पाहतो? शिष्य म्हणतो, मी सूर्याच्या प्रकाशात पाहतो. शिष्या रात्री तू कोणत्या प्रकाशात पाहतो? रात्री मी दिव्याच्या प्रकाशात पाहतो. नंतर ते म्हणतात, शिष्या आता दिवसही नाही, रात्र आहे, दिवा पण नाही, मग तुझं अस्तित्व नाही आहे का? नाही आहे गुरुजी. तुला जाणवत आहे का? हो. मग तू कुठल्या प्रकाशात पाहतो? मी माझ्या आत्मक प्रकाशात पाहतो. शंकराचार्य म्हणाले, हेच तुझं स्वतःचं स्वरूप आहे. लक्षात ठेव, तुला कशाचीही जरूर नाही, हेच तुझं स्वतःचं स्वरूप आहे. हेच एवढा मोठा अनुभव सोयराबाईंनी पाहणे पाहते गेले दुरी, म्हणे चोखयाची महारी, ह्या सगळ्या योगी साधक स्त्रिया. इथे आपण थांबू, 50 मिनिटं झाले. पण जाताना मी सांगणार नव्हती ही गोष्ट, पण तुम्ही सगळे आहे, गुरुजी आहे अनायसे. माझे विचार गुरुजींपासून तपासण्यासाठीच तर मी इथे आहे. म्हणून माझ्या मनात एक गोष्ट आली ती मी सांगते, की पहाडे पाहते गेली, म्हणे चोखयाची सोयरी असं म्हणता आलं असं त्यांना. म्हणे चोखयाची महारी का म्हटलं? आपला महारपणा काढायची काय गरज होती? त्यांना असं म्हणायचं आहे का, की हा जो एवढा मोठा अनुभव आहे तो एका तुम्ही जिला देवळात जाणं सुद्धा मनाई केली आहे त्या महारिणीचा आहे असं त्यांना म्हणायचं आहे का? काही सांगता येत नाही. हा अनुभव ज्या जातीचा आहे तिथे देहबुद्धीच नाही, तिथे कोण ब्राह्मण आणि कोण महार. मग त्यांनी हा महारपणाचा उल्लेख का केला? की महारीचा अर्थ जातीविषयक नाही, त्याचा दुसरा काही अर्थ आहे का मला माहित नाही. पण या ठिकाणी आपण थांबूया. मला हा विषय दिला त्यांनी, जयश्रीताईंनी आणि गुरुजींनी काय समजून हा विषय दिला आणि मी काय बोलली मला माहित नाही. भलतच बोलली असेल, त्यांच्या मनात काही वेगळंच असेल तर मला माहिती नाही. खरं म्हणजे आपलं आत्मस्वरूप स्त्रीचं आणि पुरुषाचं काही वेगळं नसतं, पण तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास स्त्रीचा वेगळा असू शकतो, पुरुषाचा वेगळा असू शकतो. आणि हा सगळा मी विचार केला आणि गुरुजींसमोर आम्ही सगळ्यांनी गुरुजींना आपला कान धरायचा दिलंच आहे. माझ्या विचारात काही चूक असेल किंवा तर कमीपणा असेल, अधिकपणा असेल तर तो गुरुजींनी काढून टाकावा. आणि मला माझं म्हणणं सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि मला संधी दिली म्हणून मी जयश्रीताई आणि गुरुजी आणि योगाभ्यासी मंडळ रामदास बेट यांचे आभार मानते आणि थांबते.